गाडे पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. घरात किती जवळजवळमध्ये टोकाची भांडणं असली तर इथं आपण सगळे गाडे पाटील आहोत. घरातली भांडणं चव्हाट्यावर नको. निलांबरी गाडे पाटलांचा विजय असो. वा भावना वा, तुझ्या तोंडून माझा जय जयकार ऐकताना किती समाधान होतोय. मी शब्दात नाही सांगू शकत. ह्यासाठी सगळा अट्टास होता. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सगळ्यांना. आता लवकरात लवकर आपण सभेला सुरुवात करतोय. माननीय पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं. धन्यवाद. अहो अहो नाही, मी उमेदवार नाही आहे. माझ्या मोठ्या जाऊबाई नीलांबरी बहिणी त्या उमेदवार आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. सॉरी ताई, चुकून झालं. वहिनी सॉरी. पाहिलंच ना भावना, जे घरात लीडर असतात ते बाहेरही लीडरच असतात. मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं प्लीज. अहो काय करताय? बायकोवर प्रेम. संपतराव गाडे पाटलांचा संपतराव गाडे पाटलांचा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. तुम्हा सगळ्यांना माहितच आहे की आज आपण इथे का जमलो आहोत. तुम्ही इतक्या उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या, त्यामुळे आजच्या वातावरणात अजून उत्साह निर्माण झाला आहे. सर्वप्रथम तुम्ही या सभेला इतका उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. प्रस्तावनेमध्ये अधिक वेळ न दवडता थेट विषयाला हात घालतो. तुम्हा सगळ्यांना कल्पनाच असेल की आपला हा जो वॉर्ड आहे. तुम्हा सगळ्यांसाठी काही गिफ्ट्स आणले. नेमके बाबा आता घरी नाही आहेत, पण त्यांचंही गिफ्ट मी तुमच्याकडे देतो. ओके. जयंतराव बाबू, एवढं सगळं कशासाठी? खरं तर 5 परतवणीचा आम्ही आहेर करायचा. आई, लग्नाचं सगळं काही तुम्हीच केलंय ना. नाव इट्स माय टर्न. वेंकी, हे गिफ्ट तुझ्यासाठी. तुझ्या बिझनेससाठी ऑफिशियल स्टॅम्प आहे. आणि आई, हे बाबांचं गिफ्ट आहे. रिसिट बुक आहे तुमच्या नवीन बिझनेससाठी. अगं बाई, यांना खूप आवडेल हो. नाही म्हणजे म्हणतच होते की ते पावती पुस्तक हवं म्हणून, नाही का ग? आणि आई, हे मी खास त्यांच्यासाठी कस्टमाइज करून घेतलेलं आहे. म्हणजे दुसरीकडे कुठेच असं काही मिळणार नाही. अँड येस, आय विश की तुमचा हा बिझनेस इतका मोठा हो की मला अशा या रिसिट बुक्सना लवकरात लवकर जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर करायला द्यावी लागेल. बापरे, जबाबदारी वाढली आहे आपली. आई, आता तुम्हाला काय गिफ्ट मिळतंय ना याची उत्सुकता आहे मला. अगं काय? येस आई, हे तुमच्यासाठी. काय? आई, तुम्ही ॲपवर ऑर्डर्स घेताना मग तुम्हाला त्या ॲपची सवय होईपर्यंत स्टिकी नोट्स येत्या. म्हणजे ज्या काही ऑर्डर्स येतील त्या स्टिकी नोट्सवर लिहून ठेवायच्या आणि आपली नजर जाईल अशा ठिकाणी लावून ठेवायच्या. ती ऑर्डर कंप्लीट झाली की ती नोट काढून टाकायची. सिम्पल. वा जावई बापू, नाही म्हणजे तुम्ही अगदी अचूक हेरलं तो. ते सारखं फोनमधून ते ॲप उघडा, मग त्याच्यात इतका गोंधळ होत होता माझा. हे अगदी सोपं आहे ना. खूप आभार. एक्झॅक्टली. आणि हे गिफ्ट आपल्या बिझनेससाठी आहे.
म्हणजे तुमच्या ऑर्डरची डिलिव्हरी करायला जो कोणी जाईल ना त्याला कंपल्सरी हा टी शर्ट घालायला लावायचा. म्हणजे त्याने काय होईल, आपल्या या बिझनेसची आयडेंटिटी सेट होईल आणि बिझनेसची ऍड पण होईल. जावई बापू, तुम्हाला लक्षात आहे का, काही दिवसांपूर्वीच मी म्हटलं होतं नाही का, जो डिलिव्हरीला जाईल त्याला युनिफॉर्म पाहिजे. तुम्ही अगदी लक्षात ठेवलं ते आणि अगदी आणलंच तुम्ही. आई, जानूच्या रूपात जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट तर तुम्ही मला दिलंय. त्यापुढे हे गिफ्ट काहीच नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला सॉरी म्हणेन, पण मी तुम्हाला सॉरी म्हणणार नाहीये. कारण दुपारी तुम्ही माझं बोलणं न ऐकता निघून गेलात ना, म्हणून मी सॉरी म्हणणार नाहीये. माझ्याशी बोलतेस? दुसरं कोणी आहे? सॉरी, मी बिझी होतो, मी ऐकलं नाही. काय बोललीस तू? तुम्ही दुपारी माझं म्हणणं न ऐकता निघून गेलात ना, म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणणार नाहीये. एकतर तुम्ही सगळ्यांसमोर माझं नाव जाहीर केलं, ते मला अजिबात आवडलं नव्हतं आणि म्हणून मी चिडले होते. माझं म्हणणं फक्त इतकंच होतं, आपण एकमेकांसमोर बसून चर्चा करून निर्णय घ्यायला हवा ना. मी एकतर रागात असताना मला बोलायला लावलं आणि वर मी चिडलेली असून सुद्धा मीच तुम्हाला सॉरी म्हणत होते, तर तुम्ही न ऐकता निघून गेलात. आणि त्यानंतर तू वाटेल ते माझ्यावरती आरोप केलास तसं? चुकलंच होतं माझं. ठीक आहे, मान्य आहे मला, माझं चुकलं. पण तरी सुद्धा तुम्ही माझं नाव सगळ्यांसमोर जाहीर केलेलं मला आवडलेलं नाहीच आहे. अच्छा, म्हणजे एक नवरा म्हणून मी तुझ्यासाठी काहीच विचार करू शकत नाही, काहीच निर्णय घेऊ शकत नाही असं म्हणायचं का तुला? नाही, तुम्ही माझ्या भल्याचा विचार करू शकता, तुमचं मत मांडू शकता, पण मला न विचारता माझ्याबद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव भावना, याच निर्णयासाठी तू एक दिवस मला थँक्यू बोलशील. थँक्यू.